तुम्ही सगळ्याच लोकांनी माना फिरवल्या तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुमचा कोणाचाही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसला. परशु वेडेपणा करू नकोस. घाबरू नको दादा. आज तुम्हा लोकांच्या समोर मी स्वतः परशुरामाचा वध करणार आहे. बाबा बाबा मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं दिसल्या का बहिणी साहेब? नाही. हॅलो इकडे आहोत सुमिताई. कळलंय मला. अमृताने सगळं सांगितलंय. तू ताबडतोब घरी निघून ये. अहो पण सांगितलं ना. बरं. काय वाकणीस? एका प्रथितयश राजकारण्याच्या घरातील व्यक्तीला शोधायला इतका वेळ? तसं नाही साहेब. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड सगळीकडे त्यांचा तपास जोरात सुरू आहे. फक्त पोलिसांना अजून काही सांगितलेलं नाहीये. सांगू नका. सुमित्रा वहिनींच्या वडिलांना कळवायचंय. नाही नको. तुम्ही असे जीवाशी जुगार नका खेळत जाऊ. मध्ये जर भाऊ आला नसता ना तर ढगात गेला असतात तुम्ही. परशुराम ढगात गेला असता. पण तुमच्या बायकोचं काय? नाही म्हणजे संसाराची तर वाट लागली ना तुमच्या बोलले रे या आईला तिच्या गेली कुठेतरी मरायला. माझ्या तावडीत सापडली ना तिला सोडत नाही. बघ तिचं काय करतो मी ती आता. म्हणजे परशु शेट आहोत तुमच्या बायकोवर पण राहत? बायको 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 काय लावले रे? बायको बायको काय? चल निघ. दिल्ली काम करते एवढी. बायको बायको आता आता कुठं मला माझ्या बायकोचा रंग कळायला लागलाय. मी उद्याच्या पेपरला नाही गेले तर चालेल का? अरे पण का नाही जायचंय तुला पेपराला? आपण दोघं जाऊन सुमिताला शोधूया ना. दिवसभर शोधूया तिला. रडू नको. हे बघ आई येणार आहे परत. तुझ्यासाठी का होईना आईला परत यावंच लागेल. रडू नको जीव. जीव रडू नको. सुमित्रावर हे उपचार जर वेळीच झाले असते तर ही अवस्था झाली नसती तिची. पण मग तरी सुद्धा याच्यात माझाच दोष आहे. तिचं असं वागणं एक दोन वेळेला माझ्या लक्षात आलं होतं पण कोणीही असतं तरी दुर्लक्षच केलं असतं. नरसिंहा जादकी सुमित्राच्या वडिलांचा फोन आला होता. सुमित्रा रमावतीला आहे. कुणाला फोन केला होता तुम्ही? त्या दरवेशाला या आणि तुमचं अस्वल घेऊन जा म्हणून? तुझ्या सासरी फोन केला होता. तू कोणालाही न सांगता इथं निघून आलीस. सगळे काळजीत आहेत तिकडे. कोण आहात तुम्ही? का असं वागताय माझ्याशी? सुमे तुम्ही येतच असेल आता. अहो तुम्हाला कळत नस. बघा आवाज येतोय. हा तो आला बघा. सुमे तो येईल आणि मला घेऊन जाईल. बघा तुम्ही. काय केलं काय मी? असा काय गुन्हा केलाय म्हणून बायको माझ्याशी असे वागते? तुम्ही तिच्याबरोबर माझ्यापेक्षा जास्त वेळ असताय. सांगा की तुम्ही. परशु आता उगीच विषय बदलू नकोस. तू तिथे जाणार नाहीयेस. का नाही जायचं मी? फासावर लटकवायला निघालेल्या बायकोला मी का नाही भेटायचं जाऊन? माझा अधिकार आहे तो. असा काय गुन्हा केलाय मी त्याच्यामुळे माझ्या बायकोने माझ्यावर एवढा मोठा खोटा आरोप केलाय? मला वाटतं परशु तू जे बोलतोयस ते बरोबर आहे. अरे काय बोलतोयस तू नरसिंहा? हे बघ ही आत्या, आता तू मध्ये पडू नको. दादा बाबा तू बोल काय ते. मला न्याय दे. मला वाटतं तूच तिला आणायला जावंस.